हो, हो. आयुर्वेदिक मेडिसिन तुम्ही स्टिरॉइड बरोबर घेऊ शकता थोरातची. लवकरात लवकर घ्या. कसं आहे आयुर्वेदाचा मूळ उद्देश हाच आहे, की लोकांना स्टिरॉइड्सवरून, पेन किलरवरून सोडवावं. आहे की नाही? कारण स्टिरॉइड्स, पेनकिलर्स शरीर खराबच करतात ना. पण काही वेळा कसं असतं, की त्यांना पटकन सोडवणं स्टिरॉइडला अशक्य असतं. सोडवू शकत नाही आपण. स्टिरॉइड एखाद्या पेशंटचं चालू झालं असेल ना, तर त्याला हळू सोडवावं लागतं. आणि मी तर म्हणेन जे लोकं स्टिरॉइड्सवर आहेत ना, त्या लोकांनी ना आयुर्वेदिक औषधं एका बाजूने चालू ठेवायलाच हवं. माझ्याकडे कितीतरी आमवाताचे पेशंट्स आहेत, की जे स्टिरॉइड चालू असताना माझ्याकडे आलेले आहेत आणि हळू त्यांचं स्टिरॉइड्स बंद केलेलं आहे आपण आणि जी काही आमवाताची औषधं आहेत, ॲलोपॅथीची चालू आहे त्याच्यासोबत ते आयुर्वेदिक पण औषधं घेत आहेत. पण त्याने त्यांना फायदा आहे. म्हणजे पहिलं त्यांना नुसते ॲलोपॅथीच्या औषधांवर होते ना, त्यावेळी त्यांना भयंकर त्रास व्हायचा. पण आता दोन्ही औषधं घेत आहेत, आयुर्वेदिक पण आणि ॲलोपॅथी पण. तर त्याने त्यांना कंपॅरेटिव्हली त्यांच्या क्वालिटी ऑफ लाईफमध्ये बराचसा फरक आहे, असं त्यांचं स्वतःचं म्हणणं आहे. तर माझा अनुभव पण असाच आहे, की जेव्हा जुना अमवात असतो, आहे ना, बऱ्याच दिवसांपासूनचा अमवात असतो, पेशंट ऑलरेडी स्टिरॉइड्सवर आणि ह्याच्यावर असतात, इम्युनोमॉड्युलेटर्स नावाची औषधं असतात, त्याच्यावर असतात. तर अशा वेळी सोबत आयुर्वेदिक औषधं घेणं मी तर म्हणेन तर फारच महत्त्वाचं आहे आणि फारच आवश्यक आहे. मी तर असं म्हणेन, की सरकारनेच आता सुरू करायला पाहिजे, की बाबा